नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय अगदी रेस्टॉरंट स्टाईल वेज कोल्हापुरी। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी इथे मी भाज्या चिरून घेतल्यात, याबरोबरच टोमॅटो आणि कांदा शिमला मिरची सुद्धा चिरून घेतले। तर इथे पहा, भाज्यांमध्ये मी फ्लावर घेतलाय, फरसबी घेतले, गाजर आणि मटार घेतलाय आणि कांदा आणि शिमला मिरची घेतले। तर सगळ्यात आधी आपण भाज्या तेलावरती परतून घेऊया। कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं। तर सगळ्यात आधी यामध्ये फ्लावर घालूया। फ्लावरला शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो, म्हणून फ्लावर आधी फ्राय करून घ्यायचा आहे। भाज्या तुम्ही उकडून सुद्धा घेऊ शकता, फ्राय केल्यामुळे भाजीला चव खूप छान येते। फ्लावर इथे मी काढून घेतला। आता यामध्येच फरसबी, गाजर आणि मटार हे सुद्धा परतून घ्यायचे। 2 मिनिटं परतल्यानंतर काढून घ्यायचे। आता याच कढईमध्ये शिमला मिरची आणि कांदा घातलाय, याचे असे चौकोनी तुकडे करून घेतलेत मी। गॅस मोठा करून हे 1 मिनिट फक्त परतून घ्यायचे। तर इथे सगळ्या भाज्या फ्राय करून झाल्यात। आता आपण याच कढईमध्ये मसाला भाजून घेऊया। तर इथे मी अख्खे मसाले घेतले, त्यात यामध्ये लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात। अर्धा चमचा इथे जिरं घालायचं आणि 1 चमचा धने घातलेत। याबरोबरच 1 चमचा सफेद तीळ आणि अर्धा चमचा खसखस घातले, भाजून घ्यायचं। यामध्ये आता अर्धी वाटी सुकं खोबरं घालायचं। खोबरं ब्राऊन होईपर्यंत सगळं भाजून घ्यायचं। तिथे पहा, खोबरं छान असं ब्राऊन झालं, काढून घेऊया आणि हे वाटून घ्यायचं। वाटण हे तयार करून घेतलं। आता आपण एक दुसरं वाटण तयार करूया। तर यासाठी याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 टोमॅटो इथे घालते मी आणि 7 ते 8 काजू यामध्ये घालायचे आहेत आणि याची पेस्ट करून घ्यायची। तर इथे आपले 2 वाटण तयार झालेत। आता आपण भाजी तयार करूया। तर इथे मी कढई गॅसवरती गरम करत ठेवले। यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातले, 1 तमालपत्र तुकडे करून घातलं आणि 1 लाल मिरची घातली, बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा घातली, परतून घ्यायचं आणि यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालायचा। इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतले होते, चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं। कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा परतत असतानाच यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट सुद्धा घातली होती आणि सगळं असं परतून घेतलं। आता यामध्ये मसाले घालूया। पाव चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली, अर्धा चमचा किचन किंग मसाला घालायचा आणि चवीप्रमाणे इथे घरगुती लाल तिखट घालायचं आहे। आता हे सगळे मसाले कांद्याबरोबर परतून घ्यायचे आहेत। मसाले करपतायत असं वाटत असेल तर एखादा चमचा पाणी घालायचं आहे। मसाले असे छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण जे खोबरं आणि गरम मसाल्याचं वाटण केलं होतं ते घालायचं आणि मसाल्यांबरोबर ते छान असं परतून घ्यायचं। आता यामध्ये टोमॅटो आणि काजूची पेस्ट घालायची आहे। सगळी पेस्ट यामध्ये मी काढून घेतली। आता हे सगळं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर या मसाल्याचा रंगसुद्धा बदलेल आणि तेलसुद्धा सुटेल। तर याला 3 ते 4 मिनटं लागतील। जेवढा छान आपण हा मसाला परतू तितकी भाजीची टेस्ट छान येईल। तर इथे पाहू शकता, या मसाल्याला तेल सुटायला लागलं आहे आणि रंगसुद्धा आधीपेक्षा डार्क झाला आहे। आता यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहेत। तुम्ही जर उकडून घेणार असाल भाज्या तर 50% भाज्या उकडून घ्यायच्यात आणि मग उरलेल्या त्या इथे ग्रेव्हीमध्ये शिजतील। भाज्या घातल्यानंतर सगळं असं
एकत्र करून घ्यायचं आहे. मसाले आणि भाज्या छान असं एकजीव करून मिक्स करून परतून घ्यायचं आहे 2 मिनटं. हे छान असं मिक्स झालं. आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. 2 वाटे यामध्ये गरम पाणी घातलं. आता झाकण ठेवून आपल्याला या भाज्या शिजवून घ्यायच्या. तर इथे मी 3 ते 4 मिनटं शिजवून घेतलं. भाज्या इथे शिजल्या गेल्या सगळ्या. आता यामध्ये पनीर घालायचं आहे. इथे मी 100 ग्रॅम पनीर घेतलं आहे. पनीर मी आधी फ्राय केलेलं नाही आहे. पनीर घातल्यानंतर सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आता अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि 1 चमचा कसुरी मेथी घातली आहे. पनीर घातल्यानंतर आपल्याला हे जास्त शिजवायचं नाही आहे. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि झाकण ठेवून 1 वाफ काढून घ्यायची आहे. तर आता आपली ही व्हेज कोल्हापुरी तयार झाली आहे. तुम्ही वरून क्रीम घालू शकता. अगदी रेस्टॉरंटसारखी व्हेज कोल्हापुरी घरच्या घरी तयार होते. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. नक्कीच आवडेल तुम्हाला. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.